भाविकांना अयोध्येत जाऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचे दर्शन घेता यावे यासाठी भाजपाकडून राज्यभरातील भाविकांसाठी विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकमधूनही शेकडो भाविक भाजपाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष ट्रेनने सोमवारी रात्री अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत। टप्प्याटप्प्याने भाविकांसाठी या ट्रेनची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांनी ओझरच्या गणरायाचं दर्शन घेतलं। राज ठाकरे यांच्या हस्ते विघ्नहर्ता गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजित दर्शन सभा मंडपाचं उद्घाटन झालंय। भक्तिशक्ती शिल्पाचं देखील राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बांधण्यात आलेला हॉकर्स प्लाझा दुरावस्थेत आहे। कार्यालयाच्या समोर असणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकान चालकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हा बांधण्यात आला होता। महाविकास आघाडीच्या काळात याचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते, मात्र अजूनही हॉकर्स प्लाझा दुकान चालकांना देण्यात आला नाही। त्यामुळे दुकान चालकांमध्ये आता असंतोष पसरलाय। विशेष म्हणजे हा हॉकर्स प्लाझा जिल्हा नियोजनाचा विशेष निधी खर्च करून बांधण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती कार्यशाळेसमोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। महागाई भत्ता, वेतनवाढ, थकबाकी, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा यांसारख्या विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण आजपासून सुरू केले। दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास हे बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार गेल्या वर्षी आईबाबा झाले। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी 20 सप्टेंबर 2023ला दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला। घरी लक्ष्मी आली असं लिहित दोघांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली। तेव्हापासून चाहते राहुल आणि दिशाच्या लेकीला पाहण्यासाठी उत्सुक होते। अखेर 4 महिन्यानंतर राहुल आणि दिशाने लेकीची पहिली झलक दाखवली आहे। ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेली आर्थिक देवाणघेवाण त्वरित सुरू करण्यात यावी यासाठी ठेवीदार न्याय हक्क कृती समितीने उपोषणाचं हत्यार उपसलंय। अंबड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे। पैसे आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या। सोमवारी रात्री पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग लागली, तर इतर 2 डब्यांना आगीची झळ पोहोचली आहे। अग्निशमन दलाची 4 वाहने आणि गाड्या जळून खाक झाल्यात। यावेळी आग आटोक्यात आणण्यात आली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबामध्ये वाघ बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते आणि हमखास वाघाचे दर्शन पर्यटकांना होत असते। अशातच एका पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये 2 वाघांची झुंज कैद झाली आहे। राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांची निवड झाल्यानंतर धुळ्यात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला। यावेळी कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली आहे। अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरतीला मुहूर्त लागलाय, परंतु पद मंजुरी अभावी या भरती प्रक्रियेत कला शिक्षकांसाठी शून्य जागा दिसत आहेत। यामुळे संतप्त पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शासन धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे। शिक्षक भरती 2012-13 पासून बंद आहे, त्यामुळे जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत। अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील आग्रेकालीन गणपती मंदिरात मंगळवारी माघी गणेशोत्सव साजरा होत आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। देवस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। उत्सवानिमित्त कुलाबा किल्ला आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ठाण्यातील लुईसवाडी येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने लाडक्या बाप्पाचं आगमन हे पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून करण्यात आलं।